हॅलो फ्रेंड, आज आपण बनवणार आहोत नवीन ब्लॉग आपला. तर याच्यामध्ये काय बनवणार आहोत ते सांगते तुम्हाला. आज आम्हाला बनवायचं आहे हे KFC चिकन. तर ते माझ्या छोट्या मुलाला खूप आवडतं म्हणून त्याच्यासाठी बनवले, बाकी कोणालाही आवडत नाही. KFC पण त्याला खूप आवडते म्हणून मी आज KFC चिकन बनवणार आहे. ते कसं बनवायचं घरी आता बनवते. मी 1-2 वेळा बनवलेलं आहे, तरी पण आता बरेच दिवस झाले नाही बनवलं, बाहेरूनच आणलं होतं. पण नाही, त्याला आज बोलला की मम्मा घरी बनव. तर मी आणलेलं आहे थोडंसं, म्हणजे चिकन आणले अर्धा किलो, पण त्याच्यात पीस मी 4च घेतलेले आहेत KFCचे. तर ते कसे बनवायचे मी तुम्हाला दाखवते. तर बघा, चला आपण बनवूया KFC. तर त्याच्यासाठी काय काय लागणार आहे ते पण सांगणार आहे तुम्हाला. तर मी आता चिकन कुठलं घेतलं आहे, कुठलं वापरायचं KFCसाठी ते दाखवते तुम्हाला. तर चला, तर मग आता मी इथे चिकन घेतलेलं आहे, अर्धा भाजीला ठेवलं आहे आणि अर्धा मी बनवायला घेतलेलं आहे. तर कुठलं घेतलं आहे KFCसाठी ते दाखवते तुम्हाला. चला, हे बघा, आपण फक्त इथे किती पीस घेतलेत, बाकीचे भाजीला काढून ठेवलेत आणि त्याने व्यवस्थित दिले पण नाहीत. पण ठीक आहे, चला. KFC छोटासा आहे, त्याला कळत नाही एवढं. तर हे बघा, हे बोनलेस चिकन सारखे घेतलेले आहेत. तर मला हेच बनवायचं आहे, त्याने मोठे पीस नाही दिले. तर ठीक आहे, याचं तो खाणारच किती, पण त्याचा खूप नाद आहे मम्मा की KFC चिकन बनवा, KFC. तर बाहेरून आणलेलं आहे बरेचदा, तर घरी बनवायचं बघते मी, ट्राय करते. याच्या अगोदर केलेला आहे, आवडलेला आहे त्याला. आत्ता हे मी बनवते. तर चला, याच्यासाठी काय काय सामान लागतं हे मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आपण मसाले काढलेले आहेत. तर कुठले मसाले आहेत ते तुम्हाला दाखवते. हे बघा, आपले मसाले आहेत. लाल तिखट आणि हा गावठी मसाला आहे घरचा, आणि हे गरम मसाला आहे आणि मीठ आहे. तर बस, ब्लॅक पेपर नव्हता माझ्याकडे, तर मी 1-2 मिरे फक्त हे करून घेतलेले आहेत, ठेचून घेतलेले. तर एवढंसं बस झालं, कारण आपल्याला थोडंसं बनवायचं. आणि हे आपल्याला लागणार आहे थोडंसं मैदा लागणार आहे, आणि ह्याच्यात थोडंसं मी तांदळाचं पीठ ऑलरेडी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे कशी कुरकुरीत होते. आणि सगळ्यात सिक्रेट म्हणजे आता हे आपल्याला जे लागणार आहे KFC खूप सुंदर होण्यासाठी, हे बघा, आपल्याला हे लागणार आहे सोया सॉस आहे. मला कधी पण लागतो सोया सॉस, फ्राय राईस वगैरे बनवायला, तर सोया सॉस घेतलेला आहे आपण इथे. आणि सोया सॉसनंतर त्याच्यामध्ये दुसरा एक इन्ग्रेडियंट खूप महत्त्वाचा आणि खूप टेस्ट येणारा म्हणजे आहे आपला दुसरा आहे विनॅगर. तर हे विनॅगर माझ्याकडे कधी पण असतं अवेलेबल, तर हे विनॅगर वापरायचं. विनॅगर आणि सोया सॉस याच्यामधले खूप महत्त्वाचे इन्ग्रेडियंट आहेत. याने खूप छान आणि एक वेगळा फ्लेवर येतो, जो आपल्याला बाहेर भेटतो KFC ते त्याच्यामध्ये पण हेच असतं. तर विनॅगर आणि सोया सॉस पाहिजे. सगळे मसाले असल्यावर आणि हे असल्यावर सेम टेस्ट येतो. तर नक्की एकदा बघा ट्राय करून कसा वाटतं ते. तर चला, तर आता बनवायला घेऊया आपण. आणि आपण जे चिकन घेतलं होतं ते ना याच्यामध्ये ठेवलं आहे, मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेलं आहे. कारण ते चिकन आपण मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेलं आहे, कारण रसरशीत झालं पाहिजे छान, आणि मिठाचं पाणी पूर्ण त्या चिकनला लागलेलं पाहिजे, म्हणून त्याला मी मिठाच्या पाण्यात ठेवलं आहे. तर त्याला मी थोड्या वेळासाठी मिठाच्या पाण्यात ठेवणार आहे. मिठाच्या पाण्यातून काढून लगेच मसाल्यामध्ये डीप करणार आहे पूर्ण, आणि ती पुढची प्रोसेस दाखवतेच तुम्हाला कसं आहे. तर चला, त्याच्यामध्ये हे मॅरिनेट करायला मी फक्त थंड होण्यासाठी, कुरकुरीत होण्यासाठी याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं. 15 मिनटं फ्रीजमध्ये ठेवले. आता आपण काय घेणार आहोत, थोडंसं बनवायचं म्हणजे थोडंसं मीठ लागणार आहे बस, कारण मिठाच्या पाण्यात मी ऑलरेडी त्याला ठेवलेला आहे. हा घरचा गावठी मसाला आणि हा गरम मसाला. त्याला छोट्याला थोडंसं बनवायचं असतं, त्याच्यामुळे थोडंसंच घेतलेलं आहे. भरपूर बनवायचं असेल तर मी व्हिडिओ पण करेल याच्यावर. मी आज फक्त त्याच्यासाठीच बनवलेलं आहे, आणि थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट. तर हे आपण याच्यात सगळं घालून घ्यायचं मस्तपैकी, आणि हळद नाही घालायची आपल्याला याच्यामध्ये. हे बघा, मी सगळं घालून घेतलेलं आहे. आता आपण याला हाताने चोळून घेऊ छान. पूर्ण मसाले लागले पाहिजे छान. त्याला भाजी नाही आवडत म्हणून त्याच्यासाठी आहे हे. आणि आपल्याला याच्यामध्ये घालायचे विनॅगर, आणि हे बघा मस्त चोळून घेतलेलं आहे आतपर्यंत. तर आपण
इथे घेणार आहोत तुम्हाला दाखवलेलं मी विनेगर. तर विनेगर किती घ्यायचं याच्याप्रमाणे घ्यायचं. तर विनेगर एवढं घ्यायचं आपल्याला, 1 चम्मच. परत एकदा याला सोडून घ्यायला लागेल आपल्याला. आता घेतोय सोया सॉस. आणि तुमच्याकडे टमॅटो सॉस पण असेल तर चांगलीच गोष्ट आहे, टमॅटो सॉस पण घेऊ शकता. हे बघा, सोया सॉस अगदी थोडासा घ्यायचा, जास्त नाही घ्यायचं आहे. काय भारी टेस्ट लागतो ना याचा, बस. आता याला फक्त आपण परत याला मॅग्नेट, आता त्याच्यामध्ये विनेगर, हळद, मीठ, तिखट लावून असं ह्या जिन्नस वापरून त्याला मॅग्नेट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला थोडी 10 मिनटं फक्त याला रेस्ट करू द्यायचं आहे, म्हणजे सगळीकडेच लागलं पाहिजे. छान. तर आता आपण याला थोडं 10 मिनटं याला झाकून ठेवते, 10च मिनटं ठेवते झाकून, आणि पुढची प्रोसेस करायला घेऊया आपण. कढईमध्ये थोडं जास्त तेल लागणार आहे, कारण आपल्याला तळून घ्यायचं आहे अगदी कुरकुरीत आणि छान. आता ही कढई छान गरम होऊ द्यायची, याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि आपण तळायला घ्यायची आपली KFC. तर चला मग टाकूया तेल. मी याच्यामध्ये 2 मोठे चमच तेल टाकून घेतलेलं आहे. 2 मोठे चमच तेल टाकून घेतले. आता आपण घेऊया तळायला. तर कशी पद्धत आहे तळायची ती पण दाखवते तुम्हाला. पाणी घेतलेलं आहे, इथे पाणी घेतले आणि इथे आपले मैदा घेतलेला आहे. मैद्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तर आपण बघा आता कसं करूया ते दाखवते तुम्हाला. हे बघा, आपण इथे याला छान मैद्यामध्ये घोळून घेऊया आणि नंतर याला आपण पाण्यामध्ये डिप करूया. आणि पाण्यामध्ये डिप करून परत आपल्याला पाण्यामध्ये डिप करून परत आपल्याला थोडं सोडा टाक. हां ठीक आहे. अजून घे ना पीठ. रवा टाकला, रवा खरखरीत कसं होणार. तर हे बघा, आपण याच्यात सगळं टाकलं. मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, रवा नको. तर हे आपण छान याला घोळून घेतलेलं आहे. आता टाकून घेऊया आपण आपल्या कढईत. तर हे बघा, कढईत गेलेलं आहे आपलं चिकन. तर कसं तळलं जातं, एक पीस तळून घेणार आहे, बाकीचे पण तशीच घेऊया. आता बघा, आपण दुसरा पण घेतलेला आहे, त्याला पण छान पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं. त्याला छान तळून घ्यायचं आपल्याला मस्तपैकी कुरकुरी छान. आणि आता आपण राहिलेले पीस पण तसेच करायचे आणि तसेच तळून घ्यायचे त्याच पद्धतीने. काढल्यानंतर बघा कसे कुरकुरीत आणि छान लागतात ते. तर मी तुम्हाला दाखवते आता, उकडीचा पालक करून पण दाखवते का कसं झालं ते तुम्ही बघू शकता. छान वास तर खूप छान सुटलेला आहे. बघू शकता कसा रंग आलाय तो. छान मस्त खुरपूस अशी भाजून घेतलेली आहे. आता याला आपण घेऊया काढून आणि राहिलेले ते 2 आपण ते पण त्याच्यामध्ये तळून घेऊया छान असे खरपूस. तर चला,
चिकन तयार आहे. हे बघा KFC सारखं दरसाठी KFC आहे. हे बघा मस्त कुरकुरीत आणि छान तळले गेलेलं आहे. तर खूप भारी टेस्ट, वास पण खूप छान येतो आहे आणि दर्शला खूप आवडते म्हणून मी आज हा बेत केलेला आहे फक्त. आणि बाकीच्यांसाठी भाजी बनवलेली आहे. तर हे फक्त दरसाठी आहे. कसं वाटलं बघा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा घरी. फ्रेंड, व्हिडिओ कसा वाटला आणि मी घरी बनवलेला आहे कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. मी त्याच्यातले आणि मी जसं सांगितलं त्या पद्धतीने एकदा करून बघा. खरंच खूप छान लागतं. बाहेरून तुम्ही मागवणार पण नाहीत. तर आवडत असेल तर नक्की ट्राय करून बघा. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की ताई छान झालं होतं म्हणून. तर चला, ओके, बाय, थँक्यू सो मच.